नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बीडमधून मोठी माहिती समोर येत आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्रीमध्ये आंदोलनानंतर आभार दौऱ्याचे आयोजन केले होते। या दौऱ्यादरम्यान त्यांना घेण्यासाठी निघालेल्या वाहनाच्या ताफ्यावर बीड जिल्ह्यातल्या मातोरीमध्ये दगडफेक करण्यात आली। याचं कारण आता समोर आलं आहे। गुरुवारी रात्री लक्ष्मण हाके यांच्या रॅलीपूर्वी मातोरी गावात दगडफेक झाली। लक्ष्मण हाके भगवानगडावर दर्शनाला जाणार होते, त्याआधी डीजेवरून हा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या गावात ही दगडफेक झाली त्या गावात आता वातावरण सामान्य आहे। मात्र तरी देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला। गावातील ग्रामस्थांनी सुद्धा रोजच्या सारखा दिवस सुरू केला आहे। भगवानगडावर कसलाही तणाव नाही, नेहमीप्रमाणे शांत आणि पवित्र वातावरण आहे। गडावर पोलीस बंदोबस्त नाही। दगडफेकीची घटना रात्री 9 वाजता घडली। त्यानंतर लक्ष्मण हाके पहाटे 5 वाजता त्याच रस्त्यावरून भगवानगडावर गेले आणि समाधीचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला असून ते पुण्याला रवाना झाले आहेत। मातेरी गावामध्ये जी गोष्ट घडलेली आहे ती दुर्दैवी गोष्ट आहे। जर लोकशाही मार्गात माजवून जर या कायदा आणि सुव्यवस्थेला कोण चॅलेंज करत असतील तर अशा व्यक्तींचा मी निषेध व्यक्त मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। तर दुसरीकडे मात्र ओबीसी समाजामधून जरांगे पाटलांच्या या मागणीला मोठा विरोध होतो आहे। याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू केलं। अखेर सरकारच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। त्यानंतर त्यांनी आभार दौऱ्याचं आयोजन केलं होतं। मात्र गुरुवारी या दौऱ्यादरम्यान ही घटना घडली। मात्र आता लक्ष्मण हाके यांनी हा दौरा स्थगित केला असून ते रात्रीच पुण्याकडे रवाना झाले आहेत। या संपूर्ण घटनेविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद। कायदा आणि सुव्यवस्थेला कोण चॅलेंज करत असतील तर अशा व्यक्तींचा मी निषेध व्यक्त करतो आणि माझ्या ओबीसी बांधवांना, तरुणांना, या सगळ्या वंचित शोषित घटकांना माझी विनंती आहे, आपण आजपर्यंत शोषित आहोत।